न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि 2025 ते 2029 या कार्यकाळासाठीची निवडणूक पार पडली। भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी जागतिक पातळीवर खेळाच्या माध्यमातून आपल्या देशाचा गौरव वाढवण्याचे प्रयत्न कायमच केलेत। त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृती बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले। राज्यातील खेळाडूंना अधिक संधी, सुविधा आणि प्रोत्साहन मिळावं यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे। जिल्हा नियोजन समितीमधून किमान 1% निधी खेळासाठी वापरता येतो, त्याच अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन यावेळी केलं आहे। राज्यातील क्रीडा क्षेत्राला अधिक चालना मिळावी म्हणून आगामी काळात खेळासाठीची आर्थिक तरतूद वाढवण्यात येईल। आपले उत्कृष्ट खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी जनतेच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र देशाच्या क्रीडा नकाशावर अग्रस्थानी राहील असा मला विश्वास आहे। न्यूज महाराष्ट्र K9 प्रतिनिधी दीपक ताटे। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक न्यूज महाराष्ट्र K9च्या वतीने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अजितदादा यांचे हार्दिक अभिनंदन। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।